आपण काल बघितलं होतं ग्लायकोलायसिस, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. लक्षात असेल असे अपेक्षा. ओके, ज्यामध्ये मी तुम्हाला एक शॉर्ट पण सांगतो. ग्लायकोलायसिस प्रोसेस मध्ये काय होते हे बघा, कार्बोहायड्रेटचं रूपांतर कसं होतंय पायरुव्हिक ऍसिड. प्रोसेसचं नाव काय? ओके. त्यानंतर ही पायरुव्हिक ऍसिडचं रूपांतर ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन तुमच्या पुस्तकात दिलेली स्टेप नाहीये, त्या चार्ट मध्ये पण हे दिलेलं नाहीये. मी तुम्हाला लक्षात द्यायसाठी ते प्रॉपर लिहिलेलं आहे. ओके, याला आपण लिंक रिएक्शन असं सुद्धा म्हणतो, किंवा हे लक्षात ठेवायची गरज नाही. ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन लक्षात ठेवा. ह्या सेकंड स्टेप मध्ये काय व्हायला लागले, ही सेकंड स्टेप होती, ही पहिली होती. पायरुव्हिक ऍसिडचं रूपांतर ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये होते. आता हे जे ऍसिटाइल कोएन्झाइम झालेलं आहे, तिसरी स्टेप होत्या क्रेब्स सायकल, त्याचं रूपांतर होते CO2H2 आणि ATP. अलॉंग विथ दॅट सगळीकडे मध्ये NADH2 चालते, इथे FADH2 चालते. हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. आपण काही फक्त मेन कोण आहे दिलेले, इथं तुम्ही वाटलं ह्याच्यामध्ये लिहित आहे कोण कोण झाले ते. ओके, पण मेन एवढं बघितलं होतं, लक्षात आलं होतं एवढं. हे आता काय झालेलं आहे, मी तुम्हाला पहिल्या दिवशी पण पहिल्या लेक्चरला पण सांगितलेलं आहे, तुम्ही चपाती खायचं सोडून दिलं. ओके, फॉर एक्झाम्पल नाव ताहिरनं काय केलं, उपवास रोजा आहे, रोजा. ओके, मग रोजा आहे तर तो आजारी पडला, पूर्णपणेच काय खाणार नाही. मग खाणार नाही तर काय होणार, पहिल्यांदा त्यानं आधी खाल्लेलं सगळं ग्लुकोज सगळं संपणार, समजलं. मग तरी पण तो खायनाच झालाय, चपाती पण नाही, काय नाही, भात पण नाही, काहीच खायना. मग काय करायचं, मग आपल्या शरीरातलं जे फॅट होतं ते येणार. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं फॅटचं रूपांतर कसं होतंय, ते आपण पाठ केलं. फॅट, फॅटी ऍसिड, प्रोटीन, अमिनो ऍसिड पाठ केलं काय. मग आता हे फॅटी ऍसिड तयार झालं, हे फॅटी ऍसिड आपण काय करणार, डायरेक्ट पहिली स्टेप काय असेल दुसरी स्टेप होत्या, डायरेक्ट तिसऱ्या स्टेप मध्ये जाते. तिसरी स्टेप म्हणजे क्रेब्स सायकल, त्याचं रूपांतर होते ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये, डायरेक्ट याचं रूपांतर CO2 आणि H2O आणि ATP मध्ये होणार. कळलं. म्हणजे काय व्हायला लागले, तुमच्या शरीरात जे फॅट साठलं होतं ते सगळं आता हळूहळू संपायला लागलं. जसं की आपण सांगतो बघा, वजन कमी करायचं म्हणजे आपण जेवण कमी करतोय, एवढं तर माहिती आहे, किंवा पाळायला जातोय म्हणजे काय करतोय आपण, जेवायचं कमी म्हणजे हे कमी करायचं, पळायचं म्हणजे ह्याला संपवून टाकायचं. मग बाकीच्या कामाला आपल्याला ताकद लागणार, ती आपण काय करायचं, हे फॅट बर्न करायचं होतं. कळलं. मग शरीर काय करते, तुमचं फॅट जे होतं त्या फॅटचं रूपांतर ऍसिटाइल कोएन्झाइम, ऍसिटाइल कोएन्झाइम ह्या क्रेब्स सायकलमध्ये काय तयार होणार, CO2H2O. हा अवघड आहे. आता काय झालं, सगळं फॅट पण संपलं, सगळं फॅट पण संपलं, एकदम बारीक आपला होत पण आहे, बारीक दिसत नाही. हा शिवाय आपला ह्याच्याकडे फॅट आहे का, ताकद तर नव्हती तर फॅट पण संपलं, पण राहिलं त्याच्याकडे काय, मसल सगळं. ओके, मग शरीर काय करते, ते मसल मध्ये कोण होता, प्रोटीन सोबत काय करते, ह्याचं कशात करते, कळलं. मग ही मसल पण आपलं कमी होतात, जी बॉडी ट्रायसेप बायसेप जे होते ते पण सगळं संपणार. कळलं. मग आता काय दिसणार, आता शुभ्या कथा दिसणार बघा, आता हाडाची. कळलं काय मी काय म्हणलंय. आणि ह्याच्या पुढे मग नंतर डायरेक्ट तरी पण ताकद तुम्हाला येणं झाल्या, मग काय करायचं, नदीवर घेऊन जायचं. काय म्हणलो मी, कळालं. सुरुवातीला बॉडीतलं कार्बोहायड्रेट संपणार, नंतर कोण संपणार, लिपिड किंवा फॅट म्हणतो आपण. ही लिपिडला दुसरा समान शब्द काय असतोय, ओके. नंतर काय संपणार, मसल मध्ये असलेलं प्रोटीन पण संपणार. अशा पद्धतीने आपली बॉडी, आपण रेस्पिरेशन टेक्निक काय होती, ताकद तयार करणे, अशा पद्धतीने आपली बॉडी काय करायला, ATP तयार करणे. कळलं. हे होतं एरोबिक रेस्पिरेशन. समजलंय. त्यामुळे लक्षातच ठेवायचं, थोड्या स्टेप पाठच करायचं. ग्लुकोज, पायरुव्हिक ऍसिड, ऍसिटाइल कोएन्झाइम, CO2H2O, ATP, NADH2, FADH2. ओके, त्याचं पाठच करायचं. काय लिहिलं शब्दात काय हे आपण काल शिकवलेली समरी एवढी आहे फक्त. काल आपण जे वरवडलो तेवढ्यात बसवलेलं होतं. ओके, तर त्या स्टेप सगळ्या इथं फक्त मी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन घातलेली नाही, वाटल्याची तर शेवटी घाला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, म्हणजे आडवी सेटिंग तुम्हाला मिळतं. कळलं सगळ्यांना, सगळ्यांना समजलंय. ही डायग्राम 5 वेळा काढा सगळ्यांना, म्हणजे जरा डोक्यात तुमच्या प्रॉपर येईल. कारण पुस्तकामध्ये ही स्टेप दिलेली नाही, गाळलेली आहे त्यांनी. काय गाळल्या मला सुद्धा माहिती नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके, मनोश्री एव्हरीथिंग इज फाईन, बऱ्यापैकी समजलंय. एकदा म्हणूया आपण, हा म्हणा.
काही शब्द लय मोठा असतो, डोकं फिरते, डोकं फिरून घ्यायचं नाही, त्याला काय करायचं, फोड करायचं. हे पहिला म्हणा, मग सोबत जाते, मग हे म्हणा, मग हे म्हणा, मग एकत्र म्हणा. कळालं काय? घाबरायचंच नाही त्याला, त्याला काय करायचं, फोड करायची पहिला. कळलं? फोड केलं की जरा असं ते मेंदूला सोबत जाते आपण लक्षात ठेवायला. आणि एकदा पाठ झाले की नंतर एकत्र पाठ करा. ओके. त्यानंतर ऍसिटाइल कोएन्झाइम, क्रेब्स सायकल. आता दुसरी गोष्ट हे पण लक्षात ठेवा, क्रेब्स सायकलला काय म्हणतात, हा PCA सायकल सुद्धा म्हणतात. कळलं? म्हणजे पेपरवर तुम्हाला विचारलं राईट डाऊन द TCA सायकल, म्हणजे तुम्हाला हेच लिहायचंय, तो भ्यायची गरज नाही. घरात नाव असते की इथं काहीतरी वेगळं, घरात काहीतरी वेगळं असते की, काय म्हणत घाल तुम्हाला बस. कळलं ना एवढं? आज आपण तुम्हाला वेगळं काय सांगितलं, डायरेक्ट फक्त हे पण तुम्हाला मी शिकवणार आहे. लिपिडचं रूपांतर फॅटी ऍसिड मध्ये, प्रोटीनचं रूपांतर अमिनो ऍसिड मध्ये, ह्याला फक्त मी जोडलंय कुठं, ऍसिटाइल कोएन्झाइमला. म्हणजे पहिले दोन स्टेप होत नाही त्याच्यामध्ये, डायरेक्ट स्टेप होत्या तिसरी आणि चौथी, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होणार. हे होतं एरोबिक रेस्पिरेशन, कशाचं, लिपिडचं आणि प्रोटीनचं. ओके. व्हिडिओ पॉज करा. आपण काल मागच्या लेक्चर मध्ये काय बघितलेलं आहे, एरोबिक रेस्पिरेशन. आज काय बघणार आहोत, अनएरोबिक रेस्पिरेशन. मी तुम्हाला त्या कालच बोललो होतो, अनएरोबिक रेस्पिरेशनच्या दोन स्टेप असतात. पहिली कुठल्या असत्या, ग्लायकोलायसिस. दुसरी कुठल्या असत्या, फर्मेंटेशन. म्हणा, ग्लायकोलायसिस, फर्मेंटेशन, ग्लायकोलायसिस, फर्मेंटेशन. त्याच्या पुढे आपण पाठ केलं अल्कोहोल आणि लॅक्टिक ऍसिड. लक्षात आहे काय? तर मी तुम्हाला सांगतो कसं असते नेमकं. हे बघा, ग्लुकोज आहे. ओके. ग्लुकोजचं रूपांतर पहिली स्टेप कॉमन आहे, कुठली, ग्लायकोलायसिस. ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस नंतर काय तयार होतंय, पायरुविक ऍसिड. बघितलं आपण लास्ट, म्हणजे काय झालं, पायरुविक ऍसिड. बघा इथे 3 ठिकाणी पायरुविक ऍसिड दिले. मग 3च का, आपण 3 वेगळे पदार्थ तयार करणार आहे, म्हणून आपण 3 पायरुविक ऍसिड इथं घेतले आहेत. काय दुसरं काय तो लॉजिक लावायची गरज नाहीये. आता हे जे पायरुविक ऍसिड आहे, ह्याची दुसरी स्टेप होणार. कुठली स्टेप होणार, फर्मेंटेशन. तिन्ही पण ठिकाणी फर्मेंटेशन, फर्मेंटेशन, फर्मेंटेशन. काय अवघड आहे, पहिली स्टेप ग्लायकोलायसिस, दुसरी स्टेप फर्मेंटेशन. आता तयार होणारा प्रोडक्ट मात्र तिन्ही ठिकाणी वेगळं वेगळं आहे. आता हे जर ह्या जे पायरुविक ऍसिड आहे ह्याच्यामध्ये जर आपण ईस्ट टाकला, ईस्ट म्हणजे आता ईस्ट काय म्हणायचं मराठीत, काय दिलं बघा, किण्व. फर्मेंटेशनचा अर्थ किण्वन, आणि हे ईस्ट नावाचा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तो जर आपण त्याच्यामध्ये टाकला तर काय तयार होते, दारू. समजलं? त्याच्यामध्ये जर आपण हे जर आपल्या मसल मध्ये व्हायला लागले फर्मेंटेशन, म्हणजे आपण लिफ्ट काय करायला लागलोय, ओव्हर लिफ्टिंग. म्हणजे काय, एखादं आपण जिमला गेल्यानंतर वजन उचलतो की, आता हे वजन डंबेल्स उचललं किंवा काहीतरी वेट उचललंय आपण, तर ह्याला इथं ऑक्सिजन लागतोय. हो, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होण्यासाठी कोण पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे. कारण इथं काम करायला लागले म्हणजे ऑक्सिजन पाहिजे. पण तुम्ही असं उचललाय, ऑक्सिजन घेणार आहे काय, ऑक्सिजन तर पोचत नसतोय. मग पोचत नाही तर काय होतंय, त्याचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये होते आणि त्याला एनर्जी मिळते. कळलं काय म्हणावं लागलं ते. आणि थर्ड स्टेप हे आपल्या घरातलं किंवा हे जे फर्मेंटेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये जर आपण वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले की वेगवेगळे व्हिटॅमिन तयार करतात. आपण औषध कंपन्या वगैरे हे फर्मेंटेशन झालेलं पायरुविक ऍसिड घेतात आणि ह्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम टाकून वेगवेगळे व्हिटॅमिन तयार करत असतात. काय लागले, हे तिन्ही पण आपण हे दोन बाहेर करत असतो, शरीराच्या बाहेर चालू आहे. हे पण शरीराच्या बाहेर चालू आहे, हे पण शरीराच्या बाहेर चालू आहे. हे कुठे चालू आहे, कळलं? त्यामुळे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. फर्मेंटेशन झालं तर ईस्ट टाकलं, अल्कोहोल. फर्मेंटेशन झालं तर मायक्रो ऑर्गॅनिझम टाकलं, व्हिटॅमिन किंवा ढोकळा किंवा इडली. समजा लागले? आणि तिसरं फर्मेंटेशन कुठं, बॉडी मध्ये आपल्या मसल मध्ये झालं तर काय होणार, लॅक्टिक ऍसिड तयार होणार. आणि लॅक्टिक ऍसिड तयार होऊन काय होतंय, जिमला जाऊन आलं थकवा प्रचंड होतो. कारण लॅक्टिक ऍसिडचं काम काय, थकवा. समजलं? आता एकदा म्हणा, ग्लुकोज, ग्लायकोलायसिस, पायरुविक ऍसिड, फर्मेंटेशन बाय ईस्ट, अल्कोहोल, fermentation by microbes, different products, example, vitamin,
ढोकळा, इडली. फर्मेंटेशन इन मसल, लॅक्टिक ऍसिड. काय लागले? थोडक्यात मी सांगितलं तुम्हाला फर्मेंटेशन कोण करणार. ईस्टने केला तर वेगळा आहे, ह्याने केला तर वेगळा आहे, आणि मसल मध्ये असलं तर वेगळा आहे. ओके, 3 आपल्याला लक्षात ठेवायचे. दारू, ढोकळा सोबत दारू खावा, व्यायाम करा त्यांना. ओके, लक्षात राहील. ओके, इथं आपलं अनएरोबिक रेस्पिरेशन सगळं संपते. व्हिडिओ पॉज कर. त्याला स्ट्रक्चर आहे, त्याला म्हणायचं रायबोज पेंटोज शुगर. काय म्हणणार याला? ही साखर आहे. शुगर म्हणजे शुगर. रायबोज पेंटोज म्हणजे 5 असलेले, पेंटो पिंट्या 5. कळलं? एक म्हणजे मोनो, डाय म्हणजे दोघं, ट्राय म्हणजे क्वार्टर, क्वार्टर म्हणजे पेंटा म्हणजे समजलंय. मग याला 5 बघ कोण. इथे कोण आहे, इथे काय, इथे काय, इथे काय, इथे काय. याच्या ठिकाणी तर कार्बन बसलेला असतोय. म्हणजे 5 कोणाला काय म्हटलं? पेंटोज. कळलं काय म्हणाले ते? आता रायबोज काय ते केमिस्ट्री लेक्चरला विचार, मला विचारणार किंवा आपण नेक्स्ट लेक्चरला सांगतात ते रायबोज का म्हणायचं. ठीक आहे, रायबोज पेंटोज शुगर आहे. कळलं? आता ह्या इथं जो कार्बन आहे ह्याला ऍडेनाइन नावाचा एक घटक लागलाय. काय नाव आहे त्याचं? ऍडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन असे काय काय नायट्रोजन बेस असतात. तुम्हाला शिकवलं कधी? हा, मग ते ऍडेनाइन इथं लागले. बरोबर शिकवलं मला. ऍडेनाइन लागले ते प्युरिन शिकवलं वाटतं तुम्हाला. हा, ते ऍडेनाइन आहे. रायबोज पेंटोज शुगरला काय लागलं? ऍडेनाइन लागलं. आणि ह्या इथं ह्या कार्बनला, कुठल्या कार्बनला वगैरे थांबवलं ना, हा इथंच, इथं तिनेला फॉस्फरस लागले. हा पहिला फॉस्फरस. अरे तुम्हाला शिकवलं की मी स्ट्रक्चर. हा हा, ते डीएनए मध्ये शिकवलं असतं की रायबोज पेंटोज शुगर, ऍडेनाइन, ते डबल हेलिक्स स्ट्रक्चर होते. हे 3 फॉस्फरस. याचं नाव असं आहे बघा, ऍडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. कळलं? एटीपीचं लॉंग फॉर्म काय? ए फॉर ऍडेनाइन नाही, ऍडेनोसाइन. ह्या पेंटोज शुगर राहिला तर ऍडेनोसाइन म्हणायचं त्याला. ऍडेनोसाइन ट्रायफॉस्फेट असं याचं नाव आहे. ट्राय म्हणजे 3, फॉस्फेट म्हणजे फॉस्फरस ग्रुप, म्हणजे 3 फॉस्फरस काय. ओके, मग याला जर आपण फोडतोय, फोडल्यानंतर काय होतं बघा. हे जर फोडलो आपण की रायबोज पेंटोज शुगर आहे, इथं ऍडेनाइन आहे, आणि त्या 3 मधले एकाला तोडलं आपण. हे तोडलं काय तर काय होतं बघा, याला 2 फॉस्फरस राहिले. किती फॉस्फरस राहिले? इथे किती फॉस्फरस होते? मग ह्याला म्हटलं ट्रायफॉस्फेट. इथे किती झाले? 2. ह्याला म्हटलं ऍडेनोसाइन डायफॉस्फेट. डाय म्हणजे किती? कळलं? म्हणजे फोडल्यानंतर काय तयार झाली आपली एनर्जी, म्हणजे इथं एटीपी तयार होतं, किंवा इथे एनर्जी म्हणत आपण. एटीपीचा लॉंग फॉर्म वेगळा होईल नाही, एनर्जी. ओके, आता काय झालं? इथं डायफॉस्फेट होतं, ह्याला आणि फोडलं, मग काय होणार? ऍडेनोसाइन मोनोफॉस्फेट. ओके, आणि सोबत काय होणार? एनर्जी तयार होणार. थोडक्यात 3 फॉस्फरस असल्यानंतर की ताकद जास्त असते, आणि म्हणून आपण सगळं ऍडेनोसाइन ट्रायफॉस्फेट म्हणतो. एनर्जी काय म्हणतो आपण बघितले काय? 38 एटीपी सांगितलं काय? ऍडेनोसाइन असले किती असतात? 38 असते. किती समजलं? ऍडेनोसाइन बायफॉस्फेट असतात. म्हणजे आता आपण म्हणतोय की फॉर एक्झाम्पल आपण दुकानात गेलोय, भंडाऱ्याच्या दुकानात गेलो, हा भंडाऱ्याच्या दुकानात गेलो, आपण काय म्हणतोय? 1 लिटर तेल द्या म्हणतोय, किंवा 1000 ml तेल द्या. दोन्ही पण एकच आहे, बरोबर आहे? तसं हे मोठं एकक आहे एटीपी, आणि छोटं एकक आहे एडीपी. समजलं? जरा जरा 1 किलो तांदूळ द्या किंवा 1000 ग्रॅम तांदूळ द्या, दोन्ही पण एकच आहे. 1 डझन वाया द्या किंवा 12 वाया द्या, सगळं एकच आहे. समजलं? हे मोठं एकक आहे, हे छोटं एकक आहे. हे लिटर आहे, हे मिलीलीटर आहे. ओके, आणि हे आणि 12 मिलीलीटर आहे. काय म्हणायचं? मिलीलीटर खेळ काय काय असतं? काय म्हणलं? तू भटकला जाम. तसं नाही म्हणा. समजले स्ट्रक्चर? एटीपीचं, एएमपीचं, ऍडेनोसाइन मोनोफॉस्फेट. इथं पण हे पहिले ऍडेनाइन नाही, त्याला म्हणायचं एएमपी, त्याला म्हणायचं एडीपी, त्याला म्हणायचं एटीपी, आणि आपण हे वापरतो. समजलं? त्यानंतर दुसरे कोणते तुमच्या पुस्तकात? NADH2 चा लॉंग फॉर्म निकोटिनामाइड, ऍडेनाइन, डायन्यूक्लियोटाइड. ओके, आणि FADH2 चा काय? फ्लॅविन असं केलं बघा, फ्लॅविन
ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड, निकोटिनामाइड आणि फ्लॅविन. तुमच्या पुस्तकात दिलं असं उत्तर दे मागे पुढे, हे लक्षात ठेवा. समजलंय? इथं आपलं एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन संपते. ओके, एनी डाऊट? व्हिडिओ थांबवा. दॅट स्टॉप. हे करून